ऐका हो ना काय करतेस तू? सिद्धिराज, तुमच्या शर्टला इस्त्री केली आता. म्हणजे मी काय केलं, बाहेर चुलीवर वाळू गरम केली आणि ती या तांब्यात भरली. म्हणजे मग तुमच्या शर्टला नीट इस्त्री करता आली. उद्या तुमचा कामाचा पहिला दिवस आहे ना, मग चुरगालेला शर्ट कसं घालून जाणार? शपथ यार. हो ना तू खरंच कमाल आहेस. आणि म्हणजे इस्त्री झाली पण का ती? हो. माझी बायको ना आई साप कडक हुशार आहे. अहो अहो असं काय करताय? शर्ट चुरगाय. प्रेमापुढे काहीच नाही भाऊ. तुला माहिती आहे का? आणि तू मला मिठी नाही ना मारलीस तर माझा दिवस पूर्ण झाला असं मला वाटतच नाही. त्यामुळे अहो बरं आता तुमची मिठी मला मिळाली आहे म्हणल्यावर माझाही दिवस चांगला गेला असं म्हणायला हरकत नाही. ये बात. बरं चला आता झोपा लवकर. उद्या सकाळी लवकर उठायचंय, कामाचा पहिला दिवस आहे. गुड नाईट भाऊ. गुड नाईट. सिद्धिराज, उद्या आपल्या कामाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असं काय करताय? अहो पायाला तेल घरी लावू देते तुम्ही? काय पायाला तेल घरी लावू देतात? पाय दाबू द्या मला. बायकोला पतीची सेवा करण्याचं सुख नाही लाभू देणार तुम्ही? बायकोला सुख मिळेल पण ते पती बरोबर गप्पा मारण्याचं. काय हो असं काय लक्ष्मी? अगं दिवसभर तू काम करतेस आणि आता तूच पाहिजे पण. तुम्हाला माहिती आपल्यातले हेच एक क्षण आहेत ना, याचाच आधार होता मला तुम्ही इथे नसता. लक्ष्मी हे क्षण किती दिवस राहत आहेत कोणास ठाऊक. तुला माहितीये ना, अगं बेलवर सुटलोय मी. पोलीस कधीही आपल्या दारात येऊ शकतो. अहो काय बोलते? कुठला विषय कुठे घेऊन चाललात तुम्ही? ही काय मस्करी आहे का? मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. लक्ष्मी असं काय करतेस? अगं मस्करी नाही करत आहे मी, खरंच सांगतोय. मग नका बोलू असं. नाही सहन होत मला. जाऊ दे, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. कधी कधी मला कळतच नाही तुझं. अगदी लहान मुलीसारखी वागतेस तू. अरे बापरे, तुला जास्त चिडली आहे. हा आत्ता शांत करतो. चल तेल थापून देतो डोक्यावर. काय हो तुम्ही जरा वेळ रागवू पण देत नाही तुम्ही. आणि काय हो तुम्ही माझ्या डोक्याला तेल लावून देऊ शकता आणि मी तुमचे पाय दाबू शकत नाही. हो, कारण माझी सेवा नाहीये, प्रेम आहे का. अच्छा, तुम्ही करणार ते प्रेम का? आणि बायको करणार त्याला काय म्हणायचं? ते प्रेम नाही का? नाही आल्यापासून बघते मी तुमच्यात जरा बदलच झालाय. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी खरंच. काय करतेस? नाही आता हे काही असं बाबा पुता करून होणार नाहीये. मग माना पाय बघू, मला पायानं तेल लावून दे. आधी मी बघतो, मी तेल लावेन. भावना का कंगवा कुठे? अहो तिथे कपाटावरच आहे ना. हा मेला. ऐक ना, दरवाजा उघड ना प्लीज 2 मिनिटं. हो. काय कोण आलंय? सिद्धिराज, अहो हो काय झालं? सिद्धिराज संपतराव गाडे पाटील.
कोर्टाने तुम्हाला दिलेला जामीन रद्द केलेला आहे. तुम्हाला अटक करायला आलो आहे. अहो काय बोलताय तुम्ही हे? कोर्टाने एकदा दिलेला जामीन असं मागे घेता येतो का? येतो मॅडम. गुन्हेगारावरची गॅरंटी उडाली असेल तर जामीन काढून घेता येतो. तसाच यांचा काढून घेतलेला आहे. हे पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत. अहो असं कसं शक्य आहे? मी सगळं सहकार्य तर करतोय ना तुम्हाला. ठरलेल्या तारखांना मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सह्या करतोय. कुठल्याही साक्षीदाराशी मी बोलत नाहीये. अहो मी गावाबाहेर सुद्धा गेलो नाही. काही काय बोलताय तुम्ही? मी माझं काम करतोय. मला आलेले आदेश पाळतोय. अच्छा, कोणी दिले तुम्हाला हे आदेश? कोर्टाने का आजीने? हो ना, मला जावं लागेल. नाही सिद्धिराज, अहो मला हे चाललंय ते मान्य नाहीये. असं कसं करू शकतात हे? आणि अहो आता आपण हे सगळं घर उभं केलंय आणि भावना भावना ग, मी कायमचा चाललो नाहीये. शांत हो जरा. हो हे जर आजी आणि पप्पांनी घडवून आणलंय ना, तर आपण काहीही केलं तरी आपलं म्हणणं ऐकणार नाहीये. त्यामुळे यांच्या बरोबर जाण्याचा शहाणपण आहे. तुमच्या या गप्पा पोलीस चौकीमध्ये येऊन केल्या तर बरं होईल. आम्हाला वेळ नाहीये. अहो वेळ नाहीये काय? मी बायको आहे त्यांची. तुम्ही असं अचानक येऊन त्यांना नाही घेऊन जाऊ शकत. मी नाही सोडणार तुम्हाला. भावना भावना शांत हो. मला कळतंय अगं, तुला खूप मोठा धक्का बसलाय. पण आजी आणि पप्पांच्या पोटात दुखतंय ना, की आपण हे सगळं खूप चांगलं आयुष्य जगतोय आणि त्याचेच परिणाम आहेत हे. अहो पण हवालदार, हातकडी घाला. अहो नको ना. अहो ऐका ना मी काय सांगते ते. अहो तुम्ही नको, काहीतरी बोला ना. नको ना, काळजी करूच नका. अहो थांबा. मी आहे. अहो थांबा साहेब. भावना शांत साहेब, हो please अगं. माझं ऐकून भावना. घ्या, प्लीज प्लीज. अहो ऐका ना माझं प्लीज दादा. अहो अहो या या खुराड्यात राहताय तुम्ही. हा काडे पाटलांच्या लाडक्या नातवावर ही वेळ तू आणलीस तू. तुम्ही विसरताय वाटतं आजी. सिद्धिराजनी गाडे पाटील हे आडनाव सोडलंय. तेव्हा आता यापुढे त्यांची ओळख फक्त आणि फक्त सिद्धिराज असणार. सर की दयनीय अवस्था झालीये. पण तुझ्या अंगातली उलट बोलायची खुमखुमी काही संपत नाही रे. आता अगदी पोपटासारखी मिट्टू मिट्टू बोलतेस. हमसून हमसून रडताना मी पाहिले ना. मी रडले म्हणजे मी कमकुवते असं समजू नका. आता माझ्यात आणि सिद्धिराज मध्ये तात्पुरता दुरावा आलाय ना, म्हणून मी रडले. पण सिद्धिराजने दिलेला शब्द मी खाली पडू देणार नाही. मी त्यांना बाहेर काढणार. बाहेर काय म्हणालीस? त्याला बाहेर काढणार होय?